नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अस्मिता समोर पुन्हा एकदा सचिनचा खरा चेहरा येणार आणि सायली, अर्जुन आता दुसऱ्या बाजूला इकडे मैनावती आणि सदाशिवचा विश्वास कमवणार. आता कसं कसं काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आता सध्या गुढीपाडवा हा पार पडलेला आहे. गुढीची पूजा वगैरे झालेली आहे. आता दुसऱ्या दिवशी इकडे सचिन हा अस्मिताला म्हणतोय, अस्मी, तुझ्या मनाप्रमाणे घडलं ना सगळं? तू म्हणत होती ना गुढीपाडव्याची पूजा होऊन जाऊ दे म्हणून. त्यानंतर मग तू डॅडशी बोलशील म्हणून. मग बघ आता गुढीपाडवा सुद्धा होऊन गेलेला आहे. आताच्या आत्ता तू प्लीज लवकर जा आणि डॅड बरोबर बोल. त्यांना विचार ना नक्की त्यांनी अकाउंटला काय केलंय. त्यांनी जाणून बुजून अकाउंट फ्रीज करून ठेवलं. मला माहिती आहे त्यांनी सांगितल्याशिवाय हे असं काहीही झालेलं नसणार आहे. अगं मला पैशांची गरज आहे. मला पैसे बँकेतून काढायचेत. त्यावर ती म्हणते, सचिन अरे असं काय करतोयस? जर मी आज पुन्हा जाऊन डॅड म्हटलं तर डॅड मला काहीतरी कारण सांगतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की मी माझं कारण तुला दिलेलं आहे. तू माझे पैसे वापरतोयस. ऑलरेडी मी तुला कार्ड दिलीय. तू पैसे वापरतोयस. या गोष्टीमुळेच डॅड माझ्यावरती खूप जास्त नाराज आहेत, चिडलेले आहे. त्यांना ही गोष्ट आवडत नाही आहे आणि आज सणसूद आहे. आजच्या दिवशी जर मी असं केलं तर मग पुन्हा घरात वाद होईल. त्यावर सचिन म्हणतो, कुठला सण? काल झाला ना सण. त्यावर ती म्हणते, अरे हो काल सण झाला, पण नवीन वर्ष नुकतंच सुरू झालंय आणि नवीन वर्षामध्ये आपण लगेच कुठे भांडाभांड करत बसायची म्हणून म्हणते, प्लीज थोडं समजून घे ना. थोडं तू सुद्धा ॲडजस्ट कर ना. उगाच घरामध्ये वाद होतील, घरामध्ये भांडण होतील. असं आपण स्वतःहून कशाला वागायचं? तू थोडा शांत रहा. आत्ता जाऊन डॅड बरोबर मी बोलण्यापेक्षा नंतर थोड्या वेळाने जेव्हा सगळेजण डायनिंग टेबलवरती एकत्र चहा नाश्ता करायला भेटतील तेव्हा मी डॅड बरोबर याविषयी बोलेनच. पण तोपर्यंत तू जरा प्लीज शांत राहशील का? उगाच विषय वाढवू नको, वाद लावू नकोस. प्लीज ऐकून तरी घे ना माझं थोडंसं. मी हे सगळं तुझ्याचसाठी बोलते ना. घरातल्यांच्या नजरेत तुझी इमेज चांगली राहावी, व्यवस्थित राहावी असंच मला वाटतंय आणि म्हणूनच मी हे सगळं बोलते. पण जर तू मला समजूनच नशील घेत तर मग काय करू शकते मी तरी? सचिन अरे मी तुझाच विचार करते. सचिन म्हणतो, मी असं काहीही नाहीये. खोट बोलतेस तू. तुला ना खरं तर मला तुझे पैसे वापरायला द्यायचेच नाहीयेत आणि म्हणून तू हे सगळं करतीयस. तुला काय वाटतं मला कळत नाहीये का नाही? जर तुला मला पैसे द्यायचेच नव्हते, पैसे द्यायचे नाहीच आहेत तर मला स्पष्टपणे तसं सांगायचं होतंच ना की बाबा रे सचिन मला तुला माझे पैसे द्यायचे नाहीयेत. तू उगाच माझ्याकडे सारखे पैसे मागू नकोस. मग मी देणार नाही. उगाच मला तू आशा का लावलीस का मला? तू म्हटलीस की हो सचिन मी तुला पैसे देईन, मी देईन. तुला पैसे जर द्यायचे नव्हते तर सरळ शब्दात सांगून टाकायचं होतं ना की पैसे द्यायचे नाहीयेत म्हणून. उगा ही खोटी आशा कशाला दाखवली? मला वाटलं की माझ्यावरच सगळं कर्जनील होईल, सगळं व्यवस्थित होईल. त्यानंतर मग जेव्हा कधी माझं अकाउंट सुरू होईल तेव्हा मी तुझे पैसे देऊन टाकले असते. तसंही मी तुझे पैसे काही बुडवणार नव्हतोच. त्यामुळे तू मला जरी पैसे दिले असतेस तरी काही फार प्रॉब्लेम झाला नसता. पण जाऊ दे, तुला पैसे द्यायचेच नाही. त्याला मी तरी काय करू? असं म्हणत आता सचिन खोलीच्या बाहेर पडतो आणि काल तो ज्या ठिकाणी थोडा वेळ उभा राहण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी जाऊन परत उभा राहू लागतो. आता इकडे सचिन हा स्वतःला शांत करत असतो. तो म्हणत असतो की बाप रे, या अस्मिताला पैसे दे एवढं करतोय पण ही अस्मिता पैसे देत नाहीये सॅमकडे. तिकडे उशिराने का होईना पण पैसे मिळण्याची कमीत कमी आशा तरी होती. इकडे आता अस्मिता बाळाला दूध पाजत असते. त्यामुळे खरं तर तिला सचिनच्या मागे जायला जमलेलं नसतं, नाहीतर तिला सचिनच्या मागे लगेच जायचं असतं.
ती विचार करते, एका बाजूला हे बाळ आणि एका बाजूला याचा बाबा. नक्की लक्ष कोणावरती देऊ कळतच नाहीये. एखाद्या वेळी हे बाळ सुद्धा शहाण्यासारखं वागेल, शांतपणे दूध पिऊन एकदाच झोपून जाईल. पण सचिनच मला हल्ली काहीही सांगता येत नाही. सचिन असा विचित्र का वागायला लागलाय मला काही कळत नाही. मी पैसे डॅड जवळ मागणार नाही किंवा मी डॅडकडून पैसे तुला घेऊन देणार नाही असं मी काहीही म्हटलं नव्हतं. तरी सचिन किती जास्त ओव्हर रिएक्ट झाला, किती जास्त रागवला, किती चिडला. तर दुसऱ्या बाजूला इकडे सचिन हा विचार करत असतो, काय करू, इथे थांबू की मी पुन्हा सॅमकडे निघून जाऊ. नाही, कारण जर मला इथे थांबून पैसे मिळणार नसतील ना तर माझ्या इथे थांबण्याला काहीही अर्थ नाहीये. उगाच्या उगाच इथे थांबून मी फक्त माझा वेळ आणि वेळच वाया घालवतोय. मला तसंही या बाळाजवळ किंवा या अस्मिता जवळ काहीही घेणं देणं नाहीये. मला हव्य तो पैसा माझं घेणं देणं आहे. ते पैशांजवळ माझा संबंध आहे, तो फक्त आणि फक्त पैशांजवळ. तर दुसऱ्या बाजूला आता अस्मिता ही बाळाला दूध पाजते. आता बाळ झोपी जातं. त्यावेळी मग अस्मिता ही बाळाला आता अलगदच पारण्यामध्ये ठेवते आणि विचार करते की जाऊ दे, आता जोपर्यंत बाळ झोपलेला आहे तोवर जरा मी जाऊन सचिन बरोबर बोलते आणि सचिनला सांगते की मी डॅड जवळ बोलेन म्हणून, आणि जाऊन डॅड जवळ सुद्धा बोलून घेते. कमीत कमी सचिनच्या मनाचं समाधान तर होईल असा विचार आता ती करते. आणि मग आता लगेचच ती बाळाला झोकाळ्यात ठेवते आणि आता ती तिकडनं जायला निघालेली असते. इतक्यात आता सचिन चुकून बाहेर जाताना त्याचा जो फोन इथे बेडरूममध्येच विसरला होता त्या फोनवरती फोन येतो. आता सचिनचा फोन वाजल्याबरोबर अस्मिता विचार करते, अरे सचिनला कोणाचा फोन येतोय? सॅम कोण असेल? सॅम नक्की तो असेल की ती असेल? अस्मिता विचार करते, नाही, सचिन आता मला मुळीच फसवणार नाही. त्यामुळे हा नक्कीच कुठल्या तरी त्याच्या मित्राचा वगैरे नंबर असेल. तसेही कॅनडासारख्या शहरामध्ये ही अशीच तर विचित्र चित्रनाव असतात. उचलून बघू का नाही? नको, जाऊ दे, नको उचलायला. आधीच एकतर सचिन माझ्यावरती रागवला आहे, त्यात मी फोनला हात लावला तर तू पुन्हा चिडेल. त्यामुळे मग अस्मिता पहिल्या वेळी फोन नको उचलायला असा निर्णय करते आणि आता ती शांतपणे तिकडनं जात असते. पण आता इतक्यात पुन्हा फोन वाजतो. आता पुन्हा फोन वाजल्यावर अस्मिता विचार करते की नाही, नको फोन उचलायला हवा, मे बी काहीतरी महत्वाचे काम असू शकतं. मग आता अस्मिता ही फोन उचलायला हातामध्ये घेते आणि ती आता फोन उचलते. अस्मिता फोन तर उचलते, पण आता इकडनं अस्मिता समोरून पहिला शब्द काहीही बोलत नाही. ती शांत उभी असते आणि आता अस्मिताला खूप मोठा धक्का बसतो, कारण समोरून आता तिला जो आवाज ऐकू येत असतो तो आवाज पुरुषाचा नसून एका बाईचा असतो. आता बाईचा आवाज जेव्हा समोरून ऐकू येतो तेव्हा तर मग अस्मिता आणखीनच जास्त थक्क होते आणि आता ती काहीही न बोलता शांतपणे नक्की कोण फोनवर आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करते. आता समोरून तिला ऐकू येत असतं, हॅलो हॅलो सचिन, कसा आहेस तू? अरे बोल ना काहीतरी, तू गप्प का आहेस? आता हा फोन दुसरा तिसरा कोणाचा नसून साक्षीचा असतो. आता खरं तर साक्षीला सचिन बरोबर बोलण्याची खूप जास्त घाई लागलेली असते. सचिनने तिला सांगितलेलं असतं की तू मला फोन करू नकोस, मी स्वतः होऊन तुला फोन करेन, तेव्हा फक्त फोन उचल. मला सुद्धा तुझ्याशिवाय राहणं जमत नाही, पण काय करू, राहावं लागेल त्या अस्मितापासून थोडे दिवस पैसे काढण्यापुरतं. मग ती खरं तर आता बराच वेळ प्रियाच्या फोनवरतीच फोन करत असते, पण प्रिया ही फोन उचलत नसते आणि त्यामुळे मग पर्यायांती तिला आता सचिनच्याच फोनवरती डायरेक्ट फोन करावा लागलेला असतो. प्रिया विचार करते, मरू दे तिकडे, या सचिनने आणि साक्षीने नुसतं माझं कबूतर करून ठेवलेलं आहे. येतात जातात आणि माझ्या फोनवरून एकमेकांना फोन करतात. जर एवढंच एकमेकांवरती प्रेम आहे तर मग कशाला नाटक करतायत? गुपचूप दोघांनी एकत्र राहायचं ना. मग ती इकडे म्हणत असते, सचिन अरे बोल ना, तू गप्प का आहेस? तू काही बोलत का नाहीयेस?
तुला माहिती आहे का मघापासून मला तुझी केवढी आठवण येत होती, मघापासून मी किती जास्त तुला मिस करत होते. माझी ना आज काय माहीत का पण डावी पापणी खूप फडफडत आहे. मला असं सत राहून राहून वाटत होतं की आज काहीतरी अगटीत घडेल किंवा आज काहीतरी वाईट घडेल म्हणून विचार केला तुला फोन करावा, तुझी चौकशी करावी. सचिन, अरे अजून किती दिवस लागणार आहे तुला त्या अस्मिताकडन इकडे यायला? तू मला म्हणाला होतास ना की मी त्या अस्मिताकडन फक्त पैसे उकळायला जात आहे म्हणून, आणि मग नंतर मी तुझ्याकडे परत येईन म्हणून. सचिन, प्लीज प्लीज रे, जमेल तितका लवकर येण्याचा प्रयत्न कर ना. अरे मी इकडे तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलीय. मला असं झालंय की कधी एकदाच्या तू परत येतोयस. सचिन, तुला माहितीये मी तुझ्यासाठी कुकिंगसुद्धा शिकायला सुरुवात केलेली आहेस. तुला घरचं जेवण आवडतं ना, म्हणून मी घरचं जेवण बनवायला शिकते. आपलं लग्न झालं की मग मी रोज तुझ्यासाठी काही ना काहीतरी छान छान बनवत जाईन. सचिन, काय रे काय झालं? मघापासून फक्त एकटी मीच बडबडतीये आणि तू मात्र काहीही बोलत नाहीयेस. तू शांत आहेस. काही झालंय का तिकडे? तुझ्या समोर कोणी आहे का? ओ अच्छा, तुझी ती बावळट बिंडोक बायको अस्मिता वगैरे तिथे आहे का? आणि म्हणून तू शांत राहणं पसंत केलायस का? तसं असेल तर मी फोन ठेवते. बाय. पुन्हा वेळ मिळाला की फोन. एवढं बोलत साक्षी फोन कट करते. त्याबरोबर आता इकडे अस्मिताने हे जे काही बोलणं ऐकलेलं असतं, आता ते ऐकून तिच्या तळ पायाची आग मस्तकाला जाऊन भिडते. अस्मिता म्हणते, याचा अर्थ सचिन मला फसवतोय. सचिन फक्त माझा वापर करून घेतोय. सचिनला लाज कशी वाटत नाही माझ्यासारख्या मुलीचा वापर करून घ्यायला? मी याच्यावरती एवढं मनापासून प्रेम करते आणि तरीही हा फक्त माझी फसवणूक करतोय. काय मिळते काय याला माझ्यासारख्या मुलीची फसवणूक करून? ते काही नाही. आता मी सचिनला सोडत नसते. सचिनने आतापर्यंत फक्त माझं प्रेम बघितलं ना, त्यामुळे त्याला अंदाज नाहीये अस्मिता नेमकी काय आहे ते. पण आता सचिनला कळेल अस्मिता नक्की खरी कशी आहे ते. आतापर्यंत मी त्याच्या प्रत्येक चुकीवरती पांघरून घालत आले, कारण मला माझा संसार वाचवायचा होता. पण आता मला स्पष्टपणे दिसत आहे की माझा संसार वाचण्याचा नाही तर तुटण्याच्याच मार्गावरती आहे, आणि त्या सगळ्याला कारणीभूत सचिनच आहे. मग आता अस्मिता बाळाला तसाच बेडवरतीच ठेवते आणि जोरजोरात सचिन 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 अशी ओरडत बाहेर हॉलमध्ये येते. आता अस्मिताचा हा आवाज ऐकून बाहेर अंगणात उभा असलेला सचिन ताबडतोब आतमध्ये येतो आणि अस्मिताला म्हणतो, काय झालं अस्मित? तू ठीक आहेस ना? तुला काही त्रास वगैरे होतोय का? काय झालं? तू एवढ्या मोठ्याने एवढ्या घाईने का हाका मारत होतीस? एव्हरीथिंग इज फाईन ना? त्याबरोबर मग आता अस्मिताला राग येतो आणि अस्मिता म्हणतो, हो मी तर अगदी ठणठणीत आहे आणि मला काही होईल असं तुला जरी वाटत असलं ना, तरी मला काही होणार नाही, कारण माझ्या पाठीशी माझं अख्खं कुटुंब आहे. त्याबरोबर आता अस्मिता पहिल्यांदा सचिन बरोबर हे एवढं तोडून ताडून बोलते हे बघून घरातल्या सगळ्यांना सुद्धा जरा आश्चर्यच वाटतं. तर अस्मिता ही सचिनच्या जवळ जाते आणि म्हणत असते, सचिन काय वाटतं तुला? मूर्ख आहे का मी? मूर्ख आहे मी म्हणून माझा फायदा उचलतोस का? सांग ना, मूर्ख आहे का मी? तुला काय वाटतं तू बाहेर ख्यालीपणा करशील, बायका फिरवशील, मुलींबरोबर राहशील, वाटेल तसा वागशील आणि मला काही कळणार नाही, मला काही कळणार नाही. मी तुझ्यावरती विश्वास ठेवते म्हणून तू माझा फायदा घेशील असं वाटतं का तुला? नाही, आतापर्यंत तू तेच केलंस, माझा फक्त आणि फक्त फायदा घेतलायस सचिन. पण आता नाही, आता बास. तू आतापर्यंत हे जे काही केलंस ना, मला कळत होतं तू चुकीचा आहेस, तू चुकीचा वागतोयस. पण काय माहितीये, मुलींवरती ना संस्कार झालेले असतात की संसार तोडायचा नाही तर संसार वाचवायचा. म्हणून मी सुद्धा माझा संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. मला वाटलं होतं की एक ना एक दिवस तू सुधारशील, बदलशील, पण नाही, माझं चुकलं. सचिन म्हणतो, अस्मी, अग तू काय बोलतीयेस? तुला नेमकं काय झालंय?
मला काही कळत नाहीये. मी मगाशी तुझ्यावर रागवलो म्हणून तू माझ्यावर चिडली आहेस का? त्यावर अस्मिता म्हणते, गप्प, अजून खोट नाटक करू नकोस. मी तुझं सगळं फोनवरच बोलणं ऐकलंय. त्यावर तो बोलतो, फोनवरच बोलणं कोणाचं? त्यावर मग ती म्हणते, तुझ्या सॅमचं आठवलं का? थोडे दिवसात मी परत येईन तुझ्याकडे. मी फक्त त्या अस्मिताकडे पैसे उकळायला चाललोय. मी सोडणार नाहीये तुला कधीच. माझं तुझ्यावरतीच प्रेम आहे, वगैरे वगैरे. आठवते सचिन, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली रे, असं म्हणत आता अस्मिता खाली बसते. ती म्हणत असते, आपल्या बाळाचा तरी विचार करायचा होतास एकदा. त्यावेळी सायली तिकडे येते आणि सायली मग अस्मिताला सावरते, धीर देऊ लागते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सायली आणि अर्जुन या दोघांनी मिळून सदा आणि मैनाला प्रियाचा खरा चेहरा तर दाखवून दिलेला असतो. पण मग आता सदा आणि मैनाचा पुढचा निर्णय काय आहे हे पाहणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मग आता सायली आणि अर्जुन हे दोघेही आता इकडे मैना आणि सदाशिवला भेटायला आलेले असतात. आणि त्यानंतर मग आता सायली मैनाला म्हणते, काय कॉन्फिडन्स होता ना तुला? तुझ्या मुलीला तुझी खूप काळजी आहे म्हणून आता तरी पटलं का तुझ्या मुलीला तुझी काळजी? तर सोड, तुझ्याशी घेणदेणं सुद्धा नाहीये आणि मी खोट बोलत नाहीये. मी बरोबर बोललीये बरोबर ना? अग, तू फक्त महिनाला 4-5 वर्ष, प्रियाला 4-5 वर्ष ओळखलस महिना, पण मी त्या प्रियाबरोबर जवळपास 17 वर्ष राहिली आहे. त्यामुळे जितक तू तिला ओळखतेस ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त चांगल्या पटींनी मी तिला ओळखते. ती काय लायकीची मुलगी आहे हे मला अगदी व्यवस्थित माहीत आहे. समजलं ना? मग आता काय ठरलं? मदत कोणाला करणार? तुम्ही लोक. हे बघ, आता हे तुझं उत्तर जे असेल ते आम्हाला मान्य असेल. त्यानंतर मग आता लगेचच महिना आणि सदाशिव आम्ही तुम्हाला मदत करणार, असं सायली अर्जुनला सांगून टाकतात. आता मैना ही जरा इमोशनल झालेली असते. तिला वाटत असतं की माझी मुलगी आमच्या जीवावर उठली. तिला स्वतःच्या आईबापाची सुद्धा पर्वा उरलेली नाही. तर मग आता मैनाचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात. त्या भरल्या डोळ्यांना आता सायली बघते आणि मग सायली मैनाला म्हणते, मैना, डोळे पुस, रडू नकोस. अगं आई आहेस तू प्रियाची, त्यामुळे आपल्या मुलीवरती विश्वास ठेवणं हे कुठल्याही आईचं काम असतं आणि तू सुद्धा तेच केलंस. तू तुझ्या मुलीवरती विश्वास ठेवलास आणि ते तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. पण अगं, मुळात तुझी मुलगी विश्वासाच्या लायकच नाहीये. आजपर्यंत तिने कोणाचाच विश्वास सार्थकी लावलेला नाहीये. जे रविराज काका तिला स्वतःची मुलगी मानायचे, त्या रविराज काकांचा सुद्धा तिने विश्वासघात केलाय. असो, ते सर्व बोलायची आता ही योग्य वेळ नाहीये. आता तुम्ही आम्हाला मदत करणार हे ठरलंय म्हणजे तुम्ही आमच्याशी आता पुन्हा खोट बोलणार नाही किंवा आता तुम्ही प्रियाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार नाही, असं आम्ही गृहीत धरू शकतो. बरोबर. त्यावर मग आता सदा आणि मैना म्हणतात की नाही, आम्ही आता त्या मुलीला कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा कुठलाही प्रयत्न करणार नाही. आता तुम्ही दोघंजण जे सांगाल ते सगळं आम्ही करू, असं आता मैना आणि सदा सायली आणि अर्जुन या दोघांना सांगतात. आता हे सगळं ऐकून सायली आणि अर्जुन म्हणतात, गुड, तुम्ही जर आमचं ऐकलत ना तर ते तुमच्यासुद्धा फायद्याचंच असेल, कारण आम्ही तुमच्यासुद्धा फायद्याचा विचार करू, तुमच्यासुद्धा भल्याचा विचार करूच. तुम्हाला इथे कसलीही कमी पडणार नाही किंवा तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्हाला बाहेरही जावं लागणार नाही. तुम्हाला इथे आतमध्ये राहून वस्तू मिळतील. त्यावर मैना म्हणते, माफ कर सायली, माझं चुकलं नाही. म्हणजे तुम्ही दोघं आमचा एवढा विचार करता. जेव्हा माझ्या नव्याची तब्येत बिघडली तेव्हा तुम्हीच मदतीला धावून आलात आणि तरीसुद्धा मी तुमच्यावरती नको ते आरोप केले आणि मी माझ्याच लेकीची बाजू घेतली. खरं तर माझं चुकलंच. मी तसं नको वागायला हवे होते, पण काय करू? अगं, मला वाटलं होतं की माझी पोर. त्यावर सायली म्हणते, तुमच्या उपयोगी पडेल. बरोबर. त्यावर मग मैना गप्प बसते. सायली
म्हणते, काही हरकत नाही. तुला तुझी चूक कळाली आहे ना मैना, आता पुन्हा ती चूक करू नकोस बास एवढीच आता. तुझ्याकन अपेक्षा मग आतापासून प्रियाला म्हणजेच बुबली लोखंडेला एक्सपोज करण्याच मिशन सुरू बरोबर ना. त्यावर सदा आणि मैना म्हणतात हो सुरू आजपासून. तुम्ही आम्हाला जे काम सांगाल ते काम आम्ही करू आणि आम्ही तुमच्याजवळ बेईमानी करणार नाही, हा पण आमचा शब्द आहे. हे ऐकून सायली आणि अर्जुनला बरं वाटतं. मग आता सायली हात पुढे करते आणि म्हणते, बुबली लोखंडेला उद्ध्वस्त करायला आम्हाला मदत करणार कोण त्याबरोबर आता. मग लगेचच सदाशिव, मैनावती आणि अर्जुन तिघही आता एकमेकांच्या हातांवरती हात ठेवतात. सायली त्या सगळ यांच्या हातांवर हात ठेवते. त्याबरोबर आता ती जी तिथे बाई उभी असते ती सुद्धा त्या चौघांच्या हातावरती हात ठेवत म्हणते, मी सुद्धा, मला जमेल ती मदत नक्की तुम्हाला करेन. मला सुद्धा तिला उद्ध्वस्त करायचे आहे. त्याबरोबर मग सायली म्हणते, ठरलं. मग आजच्या नंतर बुबली लोखंडे हिचं खरं रूप सगळ्या कुटुंबासमोर आणणं, तिला सगळ्यांच्या समोर उघड पाडणं हेच आपल्या सगळ्यांचं ध्येय असेल. ठरलं. त्याबरोबर सगळेजण म्हणतात, ठरलं. त्याबरोबर आता सायली ही अर्जुनकडे बघते आणि म्हणू लागते, पटलं ना. त्यावर अर्जुन म्हणतो, हो बरोबर बोललीस तू बायको. मैनाला आपण पटवून दिलं आणि म्हणूनच मैना आपल्या ग्रुपमध्ये येऊ शकली. त्यानंतर सायली आणि अर्जुन तिकडून बाहेर पडतात. सायली अर्जुनला सांगते, अहो काय आहे ना, प्रत्येक वेळी दमदाटी करून म्हणजे जबरदस्ती करून बळजबरी करून माणसाला आपलं ऐकायला भाग पाडण्यापेक्षा कधीतरी गोडी गुलाबीने त्याच्या मर्जीप्रमाणे घडवून त्याला आपल्या बाजूने वळवून घेता येतं. त्यावर अर्जुन म्हणतो, येस यू आर अब्सोल्युटली करेक्ट. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओच नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरत इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर चुकीचे केलेलं नाहीयेस, पण अगं मुळात तुझी मुलगी विश्वासाच्या लायकच नाहीये. आजपर्यंत तिने कोणाचाच विश्वास सार्थकी लावलेला नाहीये. जे रविराज काका तिलास वताची मुलगी मानायचे, त्या रविराज काकांचा सुद्धा तिने विश्वासघात केलाय. असो ते सर्व बोलायची आता ही योग्य वेळ नाहीये. आता तुम्ही आम्हाला मदत करणार हे ठरलंय म्हणजे तुम्ही आमच्याशी आता पुन्हा खोट बोलणार नाही किंवा आता तुम्ही प्रियाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार नाही असं आम्ही गृहीत धरू शकतो. बरोबर. त्यावर मग आता सदा आता इकडे प्रियाला ट्रॅप करण्यासाठी सायली अर्जुनने प्रियाचे सगळीकडचे रस्ते बंद केलेले आहेत आणि प्रियाच्या विरोधात सगळीकडून पुरावे गोळा करायला सुरुवात केली आहे. मग आता प्रिया कधीपर्यंत ट्रॅप होईल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.